श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण कधी कधी इतरांचा उगीचच द्वेष करत राहतो. त्यांना पाण्यात पाहतो, त्यांच्या उकाळ्या पाकळ्या काढून त्यांची मनं कलुषित करून देतो, त्यांना नावं ठेवतो. ते कसे वाईट आहेत किंवा तुम्ही समजता इतके चांगले नाहीत हे पटवून देण्याचा आपण प्रयत्न करत असतोय. पण श्रोते हो, खरं तर दुसऱ्याचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्यातील चांगल्या गुणांचं अनुकरण करावं, कृतीनं स्वतःमध्ये बदल करावा. आणि तेही जमत नसेल तर त्या व्यक्तीबद्दल तुमची जी मतं आहेत ना, ती स्वतःपुरतीच मर्यादित ठेवायची असतात. श्रोते हो, दुसऱ्याची मतं कलुषित करून देणं ही एक प्रकारची वैचारिक आणि मानसिक भेसळ असते. बघा, पडते का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शरीर सुख मिळाल्यानंतर सुद्धा जर प्रेम जिवंत असेल तर समजून जा, जोडीदार देवापेक्षा कमी नाही. सुखाचं क्षण हे जागेवरून नाही तर जगण्यावरून ठरवलं जातात. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवं आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातलं तारं हे कधीच मोजून होत नाहीत, माणसाच्या गरजा कधी संपत नाहीत. शक्य तेवढं तारं मोजून समाधानी राहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं. एकमेकांसाठी जुनं होऊन सुद्धा जिथं बोलायची ओढ जराही कमी होत नाही, याला सुंदर नातं म्हणतात. आपण योग्य संगतीत असलो की आपल्याकडे सुद्धा बघणाऱ्यांच्या नजरा आदरार्थी होतात. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात, माणसं समजायला ती वाचावी लागतात. काळ आणि वेळ बदलत असते, त्यामुळे आपणही याचा विचार करून आपल्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक असतं. कारण बदल स्वीकारणाराच पुढे जाऊ शकतो. लोकांचं कसं झालंय बघा, लोकांना पैसा पाहिजे, पण ज्यांनी पैसा कमावण्याच्या लायकीचं बनवले तेच आई बाप त्यांना आता नको झालेत. पण लक्षात ठेवा, कर्म फिरल्यावर शून्यात परत यायला वेळ लागत नसतो. आपली माणसं आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच्या मनात मोठेपणा मिळवण्यासाठी त्यांना संधी देत असतात. सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यात पाहतात. किंमत ही दोन्हींची चुकावी लागते, बोलण्याची सुद्धा आणि शांत बसण्याची सुद्धा. वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशी पण असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो, आणि जेव्हा विजलेला असतो तेव्हा हात काळे करतो. सर्वच दिवस हे शुभच असतात, फक्त आपलं मन निर्मळ असायला हवं. व्यवहारात रोग आणि कामात चोख असणारी माणसं ही जगाच्या बाजारात आपली किंमत राखून असतात. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खूप आटापिटा करत असतात.
गुंता झाला की हळूहळू संयमानं सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही. नात्यापेक्षा जर स्वतःचा मीपणा मोठा असेल तर माणसानं नाती बनवू नये. चांगली माणसं खूप कमी कालावधीसाठी सोबत आणि आयुष्यात असतात. त्यामुळे सोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व हे वेळ निघून जाण्याआधी कळायला हवंय. कारण वेळ निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. पुढे जाण्यासाठी ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केलाय त्यांना कायम तुम्ही मनात ठेवा आणि ज्यांनी सपोर्ट नाही केला त्यांना कायम ध्यानात ठेवा. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं. मनाची समजूत काढून पुढे येणंच योग्य असतं. कारण प्रत्येक गोष्ट आणि नातं हे आपल्यासाठी नसतं. कुणी किती आवडत असेल आपल्याला, पण त्याला आपण नको असलो तर नशीब म्हणून स्वीकारून पुढे निघून यायचं असतं. एक स्त्री जेव्हा प्रगती करते, यशस्वी होते, तेव्हा लोक तिच्या मेहनतीकडं, तिनं केलेल्या आतोनात कष्टाकडे दुर्लक्ष करून तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतात. लक्षात ठेवा, आपल्या लायकीच्या लोकांनाच देव आपल्या सानिध्यामध्ये टिकवून ठेवतो. लायकी नसलेली लोक आपोआप आपल्यापासून लांब होतात. जेव्हा स्वतःचं महत्त्व सांगायची गरज भासते तेव्हा समजून जावं की आपलं आता काहीही महत्त्व उरलेलं नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते. पण असं का घडतं की जेव्हा ती व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते? कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका. कारण आजकाल परतफेडी आपला तिरस्कार करून होते, पुरस्कार देऊन नाही. स्वप्न अनेक असतात. जोपर्यंत ती देहात परावर्तित होत नाही तोपर्यंत जाग येत नाही.